पर्यावरणाच्या संरक्षणाविषयीच्या अप्रत्यक्ष शिकवणीवर विचार करूया। स्वामी महाराज हे निसर्गाशी एकरूप होते। ते विविध ठिकाणी वास्तव्य करत असताना त्यांनी कधीही निसर्गाचा अपमान केला नाही, उलट ते नेहमीच निसर्गाच्या सान्निध्यात राहिले। झाडे, नद्या, प्राणी या सर्वांशी ते एकरूप होते। त्यांची ही जीवनशैली आपल्याला शिकवते की निसर्ग हाच देव आहे आणि त्याचे जतन करणे आपले कर्तव्य आहे। आजच्या काळात पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे। अशा वेळी स्वामींच्या या अप्रत्यक्ष शिकवणीचे महत्त्व अधिक वाढते। झाडे लावणे, पाणी वाचवणे, प्रदूषण न करणे, प्राण्यांवर दया करणे या सर्व गोष्टी स्वामी भक्तीचाच एक भाग आहेत। जेव्हा आपण निसर्गाची काळजी घेतो तेव्हा निसर्गही आपल्याला भरभरून देतो। निसर्गातच खरी शांती आणि समाधान आहे। स्वामी महाराजांनी आपल्याला शिकवले की संपूर्ण सृष्टी ही एकाच परमेश्वराचा अंश आहे। त्यामुळे प्रत्येक जीव आणि प्रत्येक नैसर्गिक घटकाचा आदर करणे हे आपले परम कर्तव्य आहे। तुम्ही निसर्गाची काळजी घेण्यासाठी काय करता?